नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण UPSC 2022 मध्ये आलेला प्रश्न पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण हा प्रश्न पाहतो हा UPSC मध्ये 2022 मध्ये आलेला आहे आणि हा जनरल स्टडीज पेपर 3 मधला प्रश्न आहे. आणि जर या प्रश्नाचं वेटेज पाहिलं तर साधारणतः 15 मार्कला विचारला गेलेला हा प्रश्न आहे आणि 250 शब्दांमध्ये आपल्याला हे उत्तर लिहायचं असतं. आणि ज्यावेळेस आपण प्रश्न पाहतो, एकदा प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला प्रश्नाचा लोकस आणि फोकस फाइंड आउट करायचा असतो, ज्याच्या बेसिसवरती आपण एखाद्या प्रश्नाचं स्ट्रक्चर फ्रेम करतो आणि ऍक्च्युअल उत्तराला सुरुवात करतो. आपण प्रश्न सुरुवातीला व्यवस्थित काळजीपूर्वक वाचूयात. प्रश्न असा आहे की भारतातील बहुतांश बेरोजगारी ही संरचनात्मक स्वरूपाची आहे. हा आपला पहिला मुद्दा झाला प्रश्नामधला. परत प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की देशातील बेरोजगारीची गणना करायची आहे आणि ही गणना करण्यासाठी अवलंबलेली जी पद्धत आहे, जी मेथोडॉलॉजी आहे, त्याचं आपल्याला परीक्षण करायचं आहे आणि परीक्षण केल्यानंतर यामध्ये काही सुधारणा असतील तर ते आपल्याला सुचवायच्या आहेत. म्हणजे आपल्याला इथे प्रश्न हा अनालिटिकल प्रश्न आहे. म्हणजे एका आपल्या इकॉनॉमिक्स, आपल्या अर्थव्यवस्थेमधला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नांमध्ये बेरोजगारी ऍड्रेस करायची आहे, जी कशी आहे, स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट आहे, ज्याला आपण संरचनात्मक बेरोजगारी म्हणतो. हा आपला लोकस असणार आहे प्रश्नाचा, बेरोजगारी. आणि यानंतर जर आपण फोकस पाहिला प्रश्नाचा, तर फोकस काय असणार आहे, पटकन मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. फोकस काय असणार आहे, कशावरती आपल्याला हा प्रश्न लिहायचा आहे. 80% वेटेज आपल्या प्रश्नाचं लिहिण्यासाठी या फोकसवरती, बेसिसवरती असणार आहे. जर फोकस कळला तरच आपण एखाद्या प्रश्नाचं स्ट्रक्चर तयार करू आणि मग प्रश्नाला ऍक्च्युअली इंट्रोडक्शनला आणि मेन बॉडीला सुरुवात करूयात. ओके, फोकस असा असणार आहे की फोकस हा 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड झालेला आहे. 3 मेन कॅटेगरीज मधला पहिली कॅटेगरी ही आहे संरचनात्मक बेरोजगारी. यावरती आपल्याला सुरुवातीला इनिशियली आपल्याला प्रश्न मॉडेल आन्सर मध्ये चर्चा करायची आहे. यानंतर आपल्याला पाहायचे की आपल्याला मेथोडॉलॉजी आहे, जी पद्धत आहे गणना करण्याची अनएम्प्लॉयमेंट, त्याचं परीक्षण करायचं आहे. त्या परीक्षण केल्यानंतर त्याच्यामध्ये काही लूपहोल्स आहेत का, त्याच्यामध्ये काही इश्यूज आहेत का, ते ऍड्रेस करायचे आहेत. आणि ते केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती सुधारणा सुचवायच्या आहेत की आपल्याला काय वाटतं एक्झॅक्टली की जी भारतामध्ये स्ट्रक्चरल संरचनात्मक बेरोजगारी जी उत्पन्न झाली त्याच्यावरती काय मेजर्स नक्की आपल्याला घ्यावे लागतील. या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाकडे पाहायचं आहे आणि या पद्धतीने हँडल करायचं आहे. सुरुवातीला हा प्रश्न थोडा किचकट वाटू शकतो. आपण आजपर्यंत सगळं जे काही इकॉनॉमीचं वाचलेलं आहे, ज्ञान अवगत केलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला अनालिसिस करायचा आहे. असा हा प्रश्न आहे. दिसायला चॅलेंजिंग दिसतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असे जे प्रश्न असतात ते तुम्हाला व्यवस्थित जर ऍड्रेस करता आले तर यामध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळून जातात. आता ज्यावेळेस आपण प्रश्नाची ऍक्च्युअल सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला इथे इंट्रोडक्शन लिहायचं असतं. मग इंट्रोडक्टरी एरियामध्ये अशा प्रश्नामध्ये काय लिहिलं जाणार, नक्कीच आपण इथे संरचनात्मक जी बेरोजगारी आहे, जे संरचनात्मक अर्थव्यवस्थेमध्ये बदल होत आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करू शकतो. म्हणजे भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेबद्दल आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस अर्थव्यवस्थेतील जो संरचनात्मक बदल आहे, मग हा बदल कसा आहे, कृषी क्षेत्रापासून जो आपलं सेवा सेक्टर आहे, सेवा क्षेत्र आहे, यामध्ये भारतात संरचनात्मक बदल झालेले आहे. म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, याचा कुठेतरी अभाव आहे. आणि ह्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा अभाव असल्यामुळे जो संरचनात्मक बदल जर भारताचे पाहिले तर कृषीपासून सेवा सेक्टरवरती भारताचा जो आपण ग्राफ आहे तो शिफ्ट झालेला आहे. म्हणजे आधी आपली सुरुवातीला भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा आपली ॲग्रियन इकॉनॉमी होती, कृषी आधारित आपली अर्थव्यवस्था होती. आणि नंतर LPG लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर भारताची इकॉनॉमी शिफ्ट कशावर झाली, सर्व्हिस सेक्टरवरती झालेली आहे. म्हणजे नियर अबाउट आपण जर विचार केला तर 50 ते 55% वाटा हा सेवा क्षेत्राचा आहे. मग मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कुठे, ज्यामध्ये ॲबिलिटी आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये की एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्याची, एम्प्लॉयमेंट जनरेट करण्याची, आणि त्या सेक्टरमध्ये आपल्याला इथे लॅकुना आढळून येतोय. मग कशामुळे अशा गोष्टी घडतायत, मग हा संरचनात्मक बदलामध्ये काय अभाव आहे, तर यामध्ये सर्वात महत्वाचा अभाव आहे तो म्हणजे भांडवल निर्मितीचा अभाव. मग हा भांडवल म्हणजे कुणालाही एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी लागतं काय, पहिली डिमांड काय आहे, भांडवल. आणि याचाच अभाव आपल्याला संरचनात्मक बेरोजगारीमध्ये किंवा संरचनात्मक जे बदल आहेत भारतातले त्यामध्ये दिसून येतो. त्यानंतर पायाभूत ज्या सुविधा आहेत त्यामध्ये अडथळे आहेत. या सर्व पायाभूत सुविधांमध्ये अडथळे असल्यामुळे पण आपल्याला एखादा व्यवसाय, एखादी गोष्ट सुरुवात करण्यासाठी अडचणी येऊ शकतात.
तसेच लोकसंख्याची जी आपली लोकसंख्या आहे, पॉप्युलेशन, याची ग्रोथ खूप आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या गरजा भागवणं, प्रत्येकापर्यंत प्रत्येक गोष्ट पोहोचवणं आणि तेवढे लिव्हिंग स्टँडर्ड मेंटेन करणं भारतामध्ये पॉसिबल होत नाहीयेत. अशा या सगळ्या संरचनात्मक गोष्टी असल्यामुळे भारतामध्ये काय होतंय, तर भारतामध्ये अनएम्प्लॉयमेंट सारखे इश्यूज अराईज होत आहेत. मग याला आपण डील कसं करायचं, यासाठी मेथोडॉलॉजी आहेत ऑलरेडी मेथोडॉलॉजी करून ठेवलेल्या आहेत, पद्धती आहेत बेरोजगारी मापनाच्या. तर या पद्धतीमध्ये आपण जर विचार केला तर या पद्धतींमध्ये काही समस्या आहेत, त्या आपल्याला सुरुवातीला ऍड्रेस करावे लागतील. की काय नक्की समस्या आहेत, तर या समस्या ऍड्रेस करण्याच्या आधी जर आपण विचार केला तर ज्या आपल्या वाढती लोकसंख्या असतील किंवा इतर काही कारणं असतील संरचनात्मक बेरोजगारीची, तर याचा आपल्याला नक्की सामना करावा लागतोय. मग हे भारतातील प्रचलित हंगामी स्वरूप जे आहे, तर आता जर आपण अनएम्प्लॉयमेंटचं किंवा बेरोजगारीचं स्वरूप पाहिलं तर ते कसं आहे, तर ते हंगामी स्वरूपाचं आहे. प्रच्छन्न डिस्गस्ड अनएम्प्लॉयमेंट आहे आणि कमी प्रतीची रोजगारी आपल्याला दिसून येते. जर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे आयोजित नियतकालिकामध्ये श्रम बल सर्वेक्षण म्हणजे आपण ज्याला लेबर फोर्स सर्वे जर केलेला असेल, तर त्यामध्ये वार्षिकी स्थिती म्हणजे जर आपण पाहिलं तर जो आपला सर्वे चालतो तो कोणातर्फे चालतो, तर राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, नॅशनल स्टॅटिस्टिकल सर्वे यांच्याद्वारे गणना केली जाते. आणि ही गणना कोणत्या बेसिसवर केली जाते, आणि नंतर करंट वीकली स्टेटस वरती. आणि याच्यामध्ये जे लूपहोल आहेत ते आपल्याला इथे ऍड्रेस करायचे आहेत की हे कोणत्या पद्धतीने बेरोजगारीची स्थिती मोजतात. तथापि हे संरचनात्मक स्वरूप बेरोजगारीच्या उपायांचे पुरेसे प्रतिबिंब ऍड्रेस करत नाही आणि यातून बेरोजगारी आपल्याला दृष्टिक्षेपात पडत नाही. मग यासाठी सर्वात महत्वाचा जो समस्या आहे ती आहे काम शोधण्याचे निर्णय सामाजिक नियमांद्वारे मर्यादित आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर बेरोजगारीची पारंपरिक व्याख्या विकसनशील अर्थव्यवस्थेचे खरे चित्र कमी लेखू शकते. काम शोधण्याचा निर्णय सामाजिक नियमांद्वारे मर्यादित आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर जी महिलांना कामाची गरज आहे, पण ज्या केअर इकॉनॉमीमध्ये आहेत सध्या आणि ती केअर इकॉनॉमी मॉनिटाइज्ड इकॉनॉमीमध्ये कन्वर्ट होत नाहीये, मग अशा वेळेस या काळजी अर्थव्यवस्थेला ज्यामध्ये अनपेड वर्कर आपण म्हणतो गणले जातात, मग यांना आपण मॉनिटाइज्ड पेड वर्कर मध्ये कसं कन्वर्ट करायचं, हा एक मोठा चॅलेंज आहे. आणि बऱ्याच वेळेस कसं होतं की एखाद्या व्यक्तीला कामाची गरज आहे, तो शोधत आहे, पण त्याला त्याच्या प्रतीचा जॉब मिळत नाहीये, त्याला त्याच्या प्रतीची नोकरी किंवा त्याच्या पद्धतीची एम्प्लॉयमेंट मिळत नाहीये. अशा वेळेस तो थांबतो, विचार करतो. पण जर एखाद्या व्यक्तीला त्या प्रकारचा जर स्किल बेस्ड जॉब अवेलेबल असेल, तर नक्कीच तिथे जो कामाच्या शोधात असलेली व्यक्ती त्याला तिथे काम मिळू शकतं आणि त्याच्या पुरत्या ज्या मर्यादा आहेत त्या तिथे संपू शकतात. तर ही एक महत्वाची समस्या आपण असं म्हणू शकतो. यानंतर याबद्दल आपण चर्चा केलीच. यामध्ये पण लूपहोल्स आहेत, कारण हे इयरली पॅटर्नवरती मोजले जातात आणि यामध्ये पण ज्या रोजगाराच्या संधी आहेत, अनौपचारिक कामगारांच्या व्याप्तीमुळे बेरोजगारीचे खरे चित्र प्रतिबिंब होऊ शकत नाही. तर इथे लूपहोल्स सर्वात महत्वाचे कोणते आहेत या दोन्हीमध्ये, तर इथे हंगामी बेरोजगारी आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर इन्फॉर्मल सेक्टरमधली इकॉनॉमी म्हणजे आहे जवळपास 90% 90 ते 95% इन्फॉर्मल सेक्टरमध्ये बेरोजगारी आहे आणि हंगामी बेरोजगारीमध्ये इथे श्रमिक आता आहेत. त्यामुळे आपल्याला इथं याचं पण चित्र व्यवस्थितपणे दिसत नाही. प्रचंड बेरोजगारी बद्दल बोललो तर ज्याला आपण मार्जिनलाइज्ड प्रोडक्टिव्हिटी ऑफ दॅट वर्कर इज 0 म्हणू शकतो. म्हणजे गरज नसताना तो काम मिळत नाहीये म्हणून तो ऍग्रिकल्चरल सेक्टरमध्ये दिसून येते आणि अशी प्रचंड बेरोजगारीमुळे पण आपल्याला इथे ह्या बेरोजगारी पद्धतीमध्ये समस्या निर्माण होतात. या पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो. प्रादेशिक भिन्नता बद्दल बोलायचं झालं तर आपण डिमांड सप्लाय गॅप इथे आपण बोलू शकतो. एखाद्या प्रदेशामध्ये जर वेगवेगळ्या ठिकाणची एम्प्लॉयमेंटची गरज वेगवेगळी असते आणि ती भागवण्यासाठी स्किल बेस्ड रिसोर्स अवेलेबल असायला हवा. या पद्धतीने आपण ह्या समस्या ऍड्रेस करू शकतो. ज्यावेळेस आपण ह्या मेथोडॉलॉजी मधले लूपहोल्स ऍड्रेस केले, त्यानंतर आपल्याला आवश्यक उपाययोजना तर नक्कीच सुचवाव्या लागतील, कारण हीच क्वेश्चनची डिमांड आहे. 50% वेटेज आपल्या स्वतःला काय वाटतं, कोणकोणत्या मेजर्स आपल्या जे लूपहोल्स आपल्याला सापडलेले आहेत त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. तर पहिला उपाययोजना आहे डेटा समयबद्धता.
जो डेटा आहे, समयबद्धता म्हणजे अप टू डेट आपल्याला डेटा हवा. अनएम्प्लॉयमेंटचा जो डेटा आहे तो अप टू डेट असायला हवा, ज्यामुळे जो बेरोजगारीची अद्ययावत माहिती आपल्याला हातात मिळू शकते आणि त्यामध्ये सुधारणा करू शकतात. म्हणजे जे नियतकालिकामध्ये सर्वेक्षणे वेगाने जे बदलणारे श्रमिक बाजारातील गतिशीलता प्रभावीपणे कॅप्चर करता येऊ शकेल. यामुळे अशा पद्धतीने आपण डेटा समयबद्धतेचा पॉइंट ऍड्रेस करू शकतो. नंतर जे अनौपचारिक क्षेत्र आहे आपल्या बेरोजगारीचं, त्याची सध्याची कार्यपद्धती अनेकदा अनौपचारिक क्षेत्रातील रोजगाराला कमी लेखते किंवा ती भारतामध्ये लक्षणीय आहे. तर अशा वेळेस या गोष्टीला, या पॉइंटला आपल्याला ऍड्रेस करणं गरजेचं ठरतं. कौशल्याची जुळवाजुळव जी आपली मिसमॅनेजमेंट आहे आता स्किल बेस्ड जॉबमध्ये, जी संरचनात्मक बेरोजगारीला दूर करण्याची ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, अशा या आपल्या स्किल बेस्ड, जर कौशल्य बेस्ड आपण जुळवाजुळव केली तर नक्कीच जी डिमांड आहे मार्केटमध्ये आणि त्यांना जर व्यवस्थितपणे आपण कौशल्य प्रोव्हाइड केलं तर ती एम्प्लॉयमेंट आपल्याला तिथे अनएम्प्लॉयमेंट ऍड्रेस करता येऊ शकते. यासाठी अंतर्दृष्टी लागेल आणि ती अंतर्दृष्टी निर्माण करण्यासाठी नक्कीच आपल्याला डेटा समयबद्धता लागेल. भौगोलिक विशिष्टता, आपण भौगोलिक विशिष्टतामध्ये एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जर एम्प्लॉयमेंट असेल आणि त्याची विशिष्टता काय, तिथं कोणत्या प्रकारची गरज आहे श्रमिकांची, तर ती ऍड्रेस केली तर इथे पण आपल्याला, जर आपल्याकडे सर्व डेटा असेल त्या भौगोलिक विशिष्टतेचा, तर तिथे आपण पुढील जो स्किल बेस्ड आहे तर आपण तिथे ते कॅप्चर करून ते श्रमिक जो आहे तो तिथे आपण व्यवस्थितपणे त्याचा डेटा तिथे आपण तो प्रोव्हाइड करू शकतो, ज्यामुळे तिथल्या लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल. त्या पद्धतीने अल्परोजगारीमध्ये आपण म्हणू शकतो की यामध्ये जी गुणवत्ता आहे आणि तासांचे मूल्यांकन आपल्याला करायला हवं आणि व्यापक दृष्टिकोन ठेवायला हवा. या पद्धतीने जर आपण मूल्यांकन केलं आणि अल्पबेरोजगारीला जे तासांमध्ये मूल्यांकन केलं आणि तरी इथे त्यांना व्यवस्थितपणे आपण उपाययोजना सुचवून इथे त्यांना जे काही त्यांचं वेजेस वगैरे असेल ते व्यवस्थित देऊ शकतो. आणि नियमित अहवाल तयार करणे, हे सगळे पॉइंट या सेक्शन मध्ये कव्हर होतात की जर व्यवस्थित नियमितपणे वारंवार अहवाल तयार करणारी यंत्रणा जर आपण स्थापन केली तर अशी स्थापन केलेली यंत्रणा नक्कीच एक लॉंग टर्म साठी आपल्याला खूप बेनिफिशियल ठरेल. अशी यंत्रणा काय करेल तर प्रत्येक जो डेटा आहे त्या आणि प्रत्येक ज्या समस्या उद्भवलेल्या आहेत त्या उद्भवलेल्या समस्यांना एक व्यासपीठ मिळवून देईल आणि ही यंत्रणा एक रिसायकल्ड म्हणजे कंटिन्युअसली ती यंत्रणा एक सस्टेनेबल मॅनरने काम करेल. कारण आपल्याला भारताला या जो काही भारतामध्ये सर्वात महत्वाचा इश्यू आहे एम्प्लॉयमेंटचा तो सॉल्व्ह करायचा असेल तर ह्या सर्व गोष्टींवरती आपल्याला उपाययोजनांवरती चर्चा करावी लागेल आणि सुधारणा आपल्याला इथे ऍड्रेस कराव्या लागतील. ज्यावेळेस आपण निष्कर्षावरती येतो, कन्क्लुजनवरती येतो उत्तराच्या, त्यावेळेस इथे आपल्याला काय लिहायला हवं, नक्कीच असा एरिया आहे निष्कर्ष म्हणजे इथे तुम्हाला स्वतःची थॉट प्रोसेस यूज करायची आहे. म्हणजे तुम्ही जे विचार करत आहात आणि ते विचार आणि तुम्हाला काही उपाययोजना तुम्ही डोक्यामध्ये ठरवून ठेवलेल्या आहेत आणि एक्झामिनरला तुम्हाला आता सांगायचंय की हा सर्व असा प्रश्न आहे, हे सर्व भारतामध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि यावरती आम्हाला निष्कर्षावरती पोहोचायचं आहे, कारण हाच एरिया आहे जिथे तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळणार आहेत. मग तुमचं कन्क्लुजन कसं असायला हवं तर कन्क्लुजन मध्ये तुम्ही फोकस करायला हवं की जी आपली सर्वसमावेशक आपल्याला आर्थिक वाढ आणि विकास करायचा आहे आणि त्यासाठी भारतामधला जो बॉटलनेक्स आहेत अनएम्प्लॉयमेंट एरियामधले तर ते आपल्याला सुरुवातीला दूर करावे लागतील. या पद्धतीने जर उत्तर लिहिताना सुरुवात कशी करायला हवी, एंड कसं करायला हवा तर आपण एंड करताना, कन्क्लूड करताना मेन्शन करू शकतो की या सुचवलेल्या ज्या आपण सुधारणा आहेत त्यांचा व्यवस्थित अवलंब करावा लागेल आणि भारत आपली बेरोजगारीची आव्हाने अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला हवीत आणि घेऊ शकतो. जर असं केलं आणि आपण जी तयार केलेल्या ज्या उपाययोजना आहेत आणि ज्या उपाययोजना आपल्याला हाताळायच्या आहेत त्या व्यवस्थितपणे जर हाताळू शकलो तर शेवटी सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि विकास आपण साध्य करू शकतो. म्हणजे अल्टिमेट एम काय असणार आहे आपलं, सर्वसमावेशक आर्थिक विकास. हे जर उद्दिष्ट आपल्याला गाठायचं असेल तर आपण ज्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत त्याच्यावरती व्यवस्थित काम व्हायला हवं. तर या पद्धतीने तुम्ही तुमचं उत्तर कन्क्लूड करू शकता. नक्कीच या पद्धतीचे उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिसची गरज असते. आपली जी डेली आन्सर रायटिंग सिरीज आहे त्यामध्ये तुम्ही दररोज एक तरी उत्तर लिहायला हवं. जेवढा सुरुवातीला विद्यार्थ्यांचं कसं होतं, आम्ही अभ्यास करतो आणि नंतर आमचा सर्टन
अभ्यास झाल्यानंतर आम्ही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करतो, पण ही प्रोसेस सायमल्टेनियसली असते. अभ्यासासोबत जर तुम्ही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस केली तर तुमचा जो अभ्यास आहे तो ऑटोमॅटिकली विचार तुमचे उत्तरामध्ये रिफ्लेक्ट व्हायला सुरुवात होते. तर असेच आन्सर लिहायची प्रॅक्टिस राहू द्या. आपण भेटूयात पुढच्या नेक्स्ट क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये. तोपर्यंत की प्रॅक्टिसिंग. थँक्यू.